आजच्या काळात इंधनाचे दर रोज वाढतच आहेत. पेट्रोल डिझेल भरताना खिशाला मोठा फटका बसतोय. साधं वाहन चालवणं सुद्धा महाग होत चाललंय आणि पर्यावरणावरही त्याचा परिणाम दिसतोय. मग प्रश्न पडतो, यावर स्वस्त आणि शाश्वत उपाय आहे का? याच प्रश्नाचं भन्नाट उत्तर मिळालं आहे गुजरातच्या एका छोट्याशा गावात. सादुलभाई चावडा यांनी तयार केली आहे स्क्रॅप पासून बनवलेली सोलार कार. जुन्या इलेक्ट्रिक बाईकचे पार्ट्स, स्क्रॅप लोखंड, स्कूटीचे टायर्स जे अनेकांना कचरा वाटतात, त्यातून त्यांनी एक चालती फिरती कार तयार केली आहे. या कारमध्ये 200 वॅटचे सोलार पॅनल्स आहेत जे दिवसभर बॅटरी चार्ज करतात. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार 50 ते 60 किलोमीटर चालते आणि तेही 1 रुपयाचंही इंधन खर्च न करता. सूर्य मावळल्यानंतरही ही कार थांबत नाही. साठवलेल्या ऊर्जेमुळे ती रात्री चालते. 30 ते 40 किमी प्रति तास वेग, 3 जणांसाठी जागा, फॅन आणि म्युझिक सिस्टीम. गावातील रस्त्यांसाठी एकदम परफेक्ट. आणि सर्वात खास म्हणजे ही कार तयार झाली आहे फक्त 25 ते 30 हजार रुपयात. ही फक्त एक कार नाही, हा आहे बदलाचा एक नवा मार्ग. विचार करा, आपणही काहीतरी वेगळं, शाश्वत आणि बदल घडवणारं निर्माण करू शकतो का? अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा रेडिओ कर्मवीरला. आता थांबायचं नाही.